गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरला आपण बघा वंडर वॉल्स इक्वेशन फॉर रियल गॅस बघितलं होतं. काय होतं तो वंडर वॉल्स इक्वेशन फॉर रियल गॅस? P plus A n square upon V square V minus NB that is equal to nRT. आठवतं P plus A n square V square V minus NB is equal to nRT. हा जो A n square V square काय हा प्रेशर करेक्शन आहे आणि हा NB काय हा व्हॉल्यूम करेक्शन. बरोबर. आणखीन एक टर्म आपण शिकलो होतो कंप्रेसिबिलिटी फॅक्टर. कंप्रेसिबिलिटी फॅक्टर कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर त्याला आपण Z ने रिप्रेझेंट केलं होतं. काय होतं याचे फॉर्म्युला? Z इज इक्वल टू PV अपॉन nRT. आणि एक आणखीन एक फॉर्म्युला होता Z इज इक्वल टू V रियल अपॉन V आयडियल. आठवते? हे दोन फॉर्म्युला होते. Z इज इक्वल टू nR PV Z इज इक्वल टू PV अपॉन nRT आणि Z इज इक्वल टू V रियल अपॉन V आयडियल. आपण असं म्हटलं होतं इफ Z इज इक्वल टू 1, if Z value is 1, it's an ideal gas, and if Z is not equal to 1, real gas. मग Z is not equal to 1 म्हणजे Z हा 1 पेक्षा जास्त असेल किंवा 1 पेक्षा कमी असेल. if Z is greater than 1, आपण त्यावेळेस कोणतं डेव्हिएशन म्हणत होतो? पॉझिटिव्ह डेव्हिएशन. and Z is smaller than 1, negative डेव्हिएशन. बघा इथपर्यंत आपलं सगळं क्लिअर झालं होतं. तर यालाच आपण पुढं आणखी इलॅबोरेट करू. बघा हे झालं होतं सगळ्यांच्या इथपर्यंत लक्षात येईल. आता काय करायचं बघा. फर्स्ट at very असं म्हणा at low pressure बघा या दोघांना रिलेट करून आपण काही टर्म्स शिकू आज. इथं काय at very low pressure. मला सांगा प्रेशर जर कमी झाला, प्रेशर जर कमी झालं तर गॅस काय होणार आहे? एक्सपांड होणार आहे. बरोबर. प्रेशर कमी झाला, प्रेशर जास्त टाकलं तुम्ही तर गॅस कॉम्प्रेस होते आणि प्रेशर रिलीज केलं तर गॅस काय होणार आहे? एक्सपांड होणार आहे. तर प्रेशर आपण कमी केलंय तर गॅस काय होणार आहे? गॅसचं व्हॉल्यूम वाढणार आहे. मी जर असं प्रेशर अप्लाय केलं तर गॅसचं व्हॉल्यूम कमी होणार आणि मी प्रेशर रिलीज केला तर गॅसचं व्हॉल्यूम काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणजे प्रेशर डिक्रीजेस, व्हॉल्यूम increases. Pressure decreases, volume increases. आणि आता आपण हे कशासाठी at low pressure for 1 mole of gas. गॅसचे किती मोल्स घ्यायचे आपल्याला इकडे क्लिअर दिसतंय. फॉर 1 मोल ऑफ गॅस किती मोल साठी? 1 मोल साठी. तर मला सांगा 1 मोल साठी हे इक्वेशन काय होईल? P plus A. आता n च्या ऐवजी काय इथे येईल? 1 स्क्वेअर, कारण 1 मोल आहे. n म्हणजे काय? नंबर ऑफ मोल. 1 स्क्वेअर इज 1 म्हणून इथं फक्त A येईल. इथं V स्क्वेअर. इथं काय n च्या जागेवर 1 येईल म्हणजे V मायनस B येईल फक्त. आणि इथं पण n ऐवजी काय येईल? 1 येईल. RT. हे झालं इक्वेशन 1 मोलचं. तर मग मला सांगा प्रेशर कमी झालं म्हणजे व्हॉल्यूम काय होणार आहे? वाढणार आहे. आणि या टर्म्स मध्ये हा A आणि B, दिस A and B
आर वन डर वाल्स कॉन्स्टंट, बरोबर. हे काय वन डर वाल्स कॉन्स्टंट आहे आणि वन डर वाल्स कॉन्स्टंट म्हणजे हे खूप कमी आहे. हा आठवतं का हा बी एक्सक्लुडेड व्हॉल्यूम और को व्हॉल्यूम, दिस आर व्हेरी स्मॉल, दिस आर व्हेरी स्मॉल. मग मी तुम्हाला असं बघा, प्रेशर कमी झाला म्हणजे व्हॉल्यूम काय होणार आहे, वाढणार आहे. मग व्हॉल्यूम जर खूप जास्त असेल म्हणजे मी असं लिहू शकतो का V मायनस B. बघा हा टर्म घेतोय मी V मायनस B. हा व्हॉल्यूम खूपच जास्त आहे आता, कारण प्रेशर कमी झाला म्हणजे व्हॉल्यूम काय होणार आहे, वाढणार आहे. हे व्हॉल्यूम खूपच जास्त आहे, त्या तुलनेत हे B काय खूपच कमी. म्हणजे व्हॉल्यूम जर असेल 1000 ml आणि B ची व्हॅल्यू फक्त 0.1 असेल तर आपण B निग्लेक्ट करू शकतो का, निश्चितच निग्लेक्ट करू शकतो, कारण इथं व्हॉल्यूम खूपच जास्त आहे आणि B काय खूपच कमी. समजतं. 1000 ml व्हॉल्यूम आहे आणि B ची व्हॅल्यू फक्त 0.1 आहे. मग 1000 मधून 0.1 काढलं तर असं कितीसा चेंज होणार आहे. म्हणून V मायनस B दॅट इज नियरली इक्वल टू V, because this volume is very high. प्रेशर कमी केला तर व्हॉल्यूम काय होणार आहे, वाढणार आहे. मग व्हॉल्यूम जर वाढला त्या तुलनेत हा B खूपच कमी आहे. मग खूपच कमी म्हणजे V मायनस B इज इक्वल टू V लिहू शकतो का, निश्चितच लिहू शकतो. मग हे इक्वेशन काय होईल बघा, P प्लस A V स्क्वेअर. आता V मायनस B ऐवजी फक्त V that is equal to RD. इथपर्यंत देता लक्षात सगळ्यांच्या. मग हा V स्क्वेअर आणि हा V कॅन्सल होईल. मग V इकडे मल्टिप्लाय झालं तर काय होईल, PV प्लस A बाय V that is equal to RD. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात येत आहे. PV प्लस A upon V is equal to RD, कारण इकडून हा V कॅन्सल. मग P हा V इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल म्हणजे PV प्लस A upon V RD. समजते सगळ्यांना, क्लिअर दिसतंय. बघा आता इकडे सॉल्व्ह करतो, इथपर्यंत सगळ्यांना दिसतंय. A वर सरफ करतो, कुठपर्यंत आलोय आपण, PV plus A by V is equal to RD. Divide both side by RD. Divide both side by RD. तर काय होणार, इथं डिवाइड केलं तर PV upon RD, इथं A अपॉन RT इंटू V आणि इथून RT काय होईल, डिवाइड होईल म्हणजे इज इक्वल टू 1. समजलं. बोथ साइड्सला काय केलं आपण, RT ला डिवाइड केलं तर PV अपॉन RT, A अपॉन RT इंटू V आणि RT बाय RT 1. का आपण RT ला डिवाइड केलं, कारण PV n RT आणि n नंबर ऑफ मोल्स इथं एकच आहे म्हणजे Z ची व्हॅल्यू काय येणार, PV अपॉन RT. आलं का PV अपॉन RT, म्हणजे याच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, Z प्लस A RTV इज इक्वल टू 1. मग मला सांगा Z ची व्हॅल्यू काय होणार, Z इज इक्वल टू ही टर्म इकडे येईल 1 मायनस A अपॉन RTV. समजलं आपण का RT ला डिवाइड केलं, कारण आपल्याला हा इक्वेशन आणायचं होतं. तर आता पुढे बघा, मग मला सांगा इथं Z ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 आहे का स्मॉलर दॅन 1 आहे. बघा Z इज इक्वल टू 1 मायनस 1 मधून मायनस करतो म्हणून आपण Z ची व्हॅल्यू स्मॉलर दॅन 1 आहे. इथं Z इज स्मॉलर दॅन 1 म्हणजे कोणतं डेरिव्हेशन, निगेटिव्ह
डेविएशन. आणि आपण दुसरा फॉर्म्युला बघितला होता z चा v रियल अपॉन v आयडियल. बरोबर. आता z इज स्मॉलर दॅन 1. z इज स्मॉलर दॅन म्हणजे 1 म्हणजे काय, v रियल बघा इज स्मॉलर दॅन v आयडियल. म्हणजे आयडियलचं जितकं व्हॉल्यूम आलं पाहिजे होतं त्यापेक्षा रिअलचं व्हॉल्यूम काय कमी. समजा आयडियलचं व्हॉल्यूम आलं पाहिजे होतं 10 लिटर, पण रिअलचं किती फक्त 8च लिटर आहे. म्हणजे व्हॉल्यूम काय झालं, कमी झालं. मग व्हॉल्यूम कमी झालं म्हणजे गॅस काय झाले असणार आहे, कॉम्प्रेस झाले असणार आहे. म्हणजे इथं काय कॉम्प्रेस झाला असणार आहे. कॉम्प्रेस झालं म्हणजे कोणतं फोर्स स्ट्रॉंगर आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स का रिपल्सिव्ह फोर्स. कॉम्प्रेस झाला म्हणजे गॅस जवळ आली म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्स इज मोर. अट्रॅक्टिव्ह फोर्स इज मोर. समजलं. हे इक्वेशन मी इथंच राहून देतो बघा. तर आपण आता ऍट लो प्रेशर बघितलं होतं, आता आपण ऍट हाय प्रेशर बघू काय होतं. बघा इथं सॉल्व्ह करतो. ऍट हे फॉर 1 मोल आहे. ऍट हाय प्रेशर, प्रेशर खूप जास्त आहे आता, ऍट व्हेरी हाय प्रेशर. तर काय आयडियल गॅस सॉरी वंडर वॉल्स इक्वेशन फॉर रियल गॅस काय आहे, P प्लस an² होतं, पण n ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. म्हणून P प्लस a v² v मायनस b इज इक्वल टू rd. इथं दिसतंय. ओके. आता काय प्रेशर खूपच जास्त आहे आणि हा काय प्रेशर करेक्शन येणार आहे. हे काय प्रेशर करेक्शन आहे म्हणजे याची व्हॅल्यू काय असणार आहे, खूपच कमी. मग प्रेशर जर खूपच कमी झाला तर मी असं म्हणू शकतो का, बघा इथं घेतो P प्लस a अपॉन v² इज नियरली इक्वल टू P. का बरं, कारण प्रेशर खूपच जास्त आहे आणि हा काय प्रेशरचं करेक्शन आहे, याची व्हॅल्यू खूपच कमी असते. मग 10 ॲटमॉस्फेरिक प्रेशर मधून 0.1 जर कमी केला तर तो 10च कन्सिडर करू शकतो ना आपण. म्हणून ही टर्म P प्लस a अपॉन v² दॅट इज इक्वल टू P. मग काय इक्वेशन होणार, याला आपण P म्हटलं, हे v मायनस b इज इक्वल टू RT. ब्रॅकेट ओपन करू, PV मायनस PB इज इक्वल टू RT. बघा दोन्ही साईडला RT ने डिवाइड करायचं. का RT ने डिवाइड करायचं, कारण आपल्याला त्या जागा Z लिहिता येईल. डिवाइड बोथ साइड बाय RT. तर काय होणार, PV बाय RT मायनस PB बाय RT आणि RT काय होणार 1. आता याच्या ऐवजी Z लिहू शकतो का आपण, हेच आहे ना Z ची व्हॅल्यू. तर काय होणार, Z मायनस PB RT that is equal to 1. मग Z ची व्हॅल्यू काय होणार, Z is equal to 1 plus PB RT. Z बघा दिसतंय, नाही तर मी इथं खाली लिहितो बघा. Z ची व्हॅल्यू काय होणार, Z is equal to 1 plus PB RT. आता दिसतं. ओके. तर मला सांगा इथं Z ग्रेटर दॅन 1 आहे का स्मॉलर दॅन 1 आहे, 1 प्लस काहीतरी म्हणजे Z इज ग्रेटर दॅन 1. हियर Z इज ग्रेटर दॅन 1 म्हणजे कोणतं डेरिव्हेशन झालं, पॉझिटिव्ह डेरिव्हेशन. म्हणजे V रियल इज ग्रेटर दॅन V आयडियल. V रियल इज ग्रेटर दॅन V आयडियल. बघा
V real is greater than V ideal. म्हणजे आयडियल समजा व्हॉल्यूम असेल 10 लिटर्स पण रिअल व्हॉल्यूम येतो 15 लिटर्स. म्हणजे गॅस काय झाला असणार आहे, एक्सपांड झाला असणार आहे. म्हणजे इथं काय असणार आहे, गॅस काय झाला असणार आहे, एक्सपांड. मग गॅस जर एक्सपांड झाली तर कोणती फोर्स ऍक्ट होईल, अट्रॅक्टिव्ह का रिपल्सिव्ह, रिपल्सिव्ह फोर्स. कारण गॅस एक्सपांड झाला तर कोणती फोर्स ऍक्ट झाली, रिपल्सिव्ह फोर्स. हे दोन्ही कंडिशन जे आपण बघितलं ऍट लो प्रेशर अँड ऍट हाय प्रेशर, हे एकदम मॉडरेट टेम्परेचरला होते. हे कधी आहे, एकदम मॉडरेट टेम्परेचर आहे. दोन्ही इक्वेशन एकदम मॉडरेट टेम्परेचरला. जर टेम्परेचर खूपच हाय जर झालं, आपण थर्ड कंडिशन बघू, इथं दिसतंय थर्ड कंडिशन ऍट व्हेरी हाय टेम्परेचर. बघा म्हणून मी हे दोन्ही इक्वेशन रफ केले नाही. ऍट व्हेरी हाय टेम्परेचर बघा इथं टी इथं आहे, हा जर खूपच हाय झाला तर ए आर टी बाय व्ही 0 होऊन जाईल. कारण तो डिवाइडला आहे ना. तो जर खूपच हाय झाला, खूप हाय म्हणजे 1000 केल्विन 2000 केल्विन इतकं हाय टेम्परेचर झालं तर ही कंप्लीट टर्म काय होईल, 0 होईल. मग Z इज इक्वल टू 1. मग मला सांगा Z इज इक्वल टू 1 म्हणजे काय, आयडियल गॅस. आणि इकडे बघा इथं जर टेम्परेचर खूप हाय झाला तर PB RT काय होईल, 0 होईल. हे लिहायचं आहे तुम्ही, मी तर बोर्डवर जागा नाही. ऍट व्हेरी हाय टेम्परेचर PB बाय RT, मला सांगा टी खाली डिवाइड करतो, याची जर व्हॅल्यू खूपच झाली, हाय झाली तर 0.00 काहीतरी येणार. मग आपण त्याला 0 कन्सिडर करू. मग Z इज इक्वल टू काय येणार, 1. म्हणजे ऍट व्हेरी हाय टेम्परेचर प्रेशर कमी जरी असलं आणि प्रेशर जास्त जरी असलं तरी Z इज इक्वल टू 1 होणार, म्हणजे आयडियल गॅस. आणि जर तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला कालच्याच लेक्चरला स्टार्टिंगला सांगितलं होतं, at one condition real gas behaves as ideal gas. At one condition real gas behaves as ideal gas. कोणती ती कंडिशन, लो प्रेशर हाय टेम्परेचर, लो प्रेशर हाय टेम्परेचर. तर बघा हे मी तुम्हाला ग्राफने पण प्रूव्ह करून दाखवतो. आता इकडे लक्ष द्या. बघा आपण असा काहीतरी ग्राफ काढला होता कंप्रेसिबिलिटी फॅक्टर आणि प्रेशरचा, Z T आणि तर Z इज इक्वल टू 1 म्हणजे कोणता गॅस, आयडियल गॅस. Z इज इक्वल टू 1. तो ग्राफ असा काहीतरी होता. बघा ऍट लो प्रेशर Z इज स्मॉलर दॅन 1. म्हणजे कोणतं डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशन. आणि जसं जसं आपण प्रेशर वाढत जाऊ Z पुढे गेला पॉझिटिव्ह डेव्हिएशन, म्हणजे Z ग्रेटर दॅन 1 पॉझिटिव्ह डेव्हिएशन. बघा लो प्रेशरला Z हा स्मॉलर दॅन 1 आहे. बघा लो प्रेशरला ग्राफनी पण सांगतं Z काय, स्मॉलर दॅन 1. अँड ऍट हाय टेम्परेचर Z इज ग्रेटर दॅन 1. तर बघा इथं आपण स्टेट्स ऑफ मॅटर हा चॅप्टर कंप्लीट केलाय. तर याच्यात आणखीन एक लिक्विड स्टेट हा एक कन्सेप्ट आहे, तो एका लेक्चरमध्ये आपला कंप्लीट होईल. तर त्याच्यानंतर आपण, तुम्ही मला डाऊट्स पाठवत नाही, फक्त काही जण, मोजके 2-3 जण मला डाऊट पाठवतात. जितके डाऊट्स तुम्ही पाठवशाल तितकं आपण त्याला क्लॅरिफाय करू. तर आपला हा दुसरा चॅप्टर कंप्लीट होतोय. पण आणखीन एक लेक्चर लागेल ज्याला लिक्विड स्टेटचा एक कन्सेप्ट आहे, तो शिकवल्यानंतर 1-2 दिवस आपण डाऊट्स सॉल्व्ह करण्यात घालून नंतर आपण पुढला चॅप्टर स्टार्ट करू. याच्यात काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.